नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सहदेव भाडळी या ग्रंथानुसार जन्म महिना व त्याचे फळ, जन्मतिथी व त्याचे फळ पाहणार आहोत। जन्म महिना व जन्मतिथीनुसार त्यांचे गुण व दोष पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मित्रांनो, सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये जन्म महिना व त्याचे फळ सांगणारी ओवी दिलेली आहे व जन्मतिथी व तिचे फळ सांगणारीही ओवी दिलेली आहे। तर प्रथम मी तुम्हाला ही ओवी वाचून दाखवतो आणि या ओवीचा अर्थही सांगतो। ओवी खालीलप्रमाणे आहेत। चैत्र जन्मे तरी भला जाणावा, वैशाखी होय दातार बरा, फार गावी फिरे ज्येष्ठी, आषाढी जन्मता होईल कष्टी, श्रावणात होईल लक्ष्मीवंत, संतोषी होय भाद्रपदात, अश्विनात होईल लक्ष्मीवंत, कार्तिक मार्गशीर्षी सुलक्षणी, पौषात जन्मता रूपवंत, गुणवंत होय माघात, फाल्गुनात होय भूभार, ऐसा भाडळी मताचा आधार। मित्रांनो, या ओवीचा अर्थ असा आहे, चैत्रात जन्मास आलेली व्यक्ती सज्जन जाणावी, वैशाखातील उदार समजावे, ज्येष्ठात जन्मलेले मूल देशांतर करणारे होते, आषाढात जन्मलेल्या व्यक्ती कष्टी होतात, श्रावणात जन्मलेली व्यक्ती धनवान होते, भाद्रपदातील व्यक्ती आनंदी होते, अश्विनात जन्मलेली व्यक्ती अभिमानी असते, कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यातील जन्मलेले मूल सद्गुणी होते, पौष महिन्यात जन्मलेले रूपवान होईल, माघ महिन्यात जन्मलेली व्यक्ती गुणवान होईल, फाल्गुन महिन्यात जन्मणारे मूल भूमीला भार होईल, असे भाडळी म्हणते। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत जन्मतिथी व तिचे फळ। प्रथम आपण ओवी पाहणार आहोत। प्रतिपदेस जरी जन्मतः तरी रागीट होईल, बहुत द्वितीय जन्मता स्त्रीजित होईल, तृतीय जन्मता स्त्रीवश होईल, चतुर्थीस जन्म होईल गरीब, पंचमीस मूर्ख, कष्टी होईल षष्ठीसी, अवतारिक सप्तमीशी, अष्टमी जन्मता करील परीक्षा, नववी देई योग दीक्षा, दशमीसी जन्मता होई विलासी, मूर्ख एकादशीसी, द्वादशी जन्मता मिळे सत्ता, त्रयोदशीसी धन विपुल, चतुर्दशी जन्मे क्षत्रिय जाती, पौर्णिमेसी होईल रूपवंत, अति अमावस्यासी जन्मे तो रोगी, भाडळी म्हणे सहदेवा लागी। मित्रांनो, याचा अर्थ असा आहे, प्रतिपदेस जन्मलेली व्यक्ती रागीट होते, द्वितीय तिथीस जन्मलेली व्यक्ती स्त्रीकडून पराभूत होते, तृतीय तिथीस जन्मलेली व्यक्ती बायलवेडा होईल, चतुर्थीस जन्मणारी व्यक्ती फार गरीब होते, पंचमीस जन्मणारी व्यक्ती मूर्ख होते, षष्ठीस जन्मलेले मुलाचे आयुष्य कष्टात जाते, सप्तमीत जन्म झालेली मुलं कौतुकास पात्र होतात, अष्टमीला जन्मलेल्या मुलास पारख चांगली असते, नवमीस जन्मलेली व्यक्ती योगी होईल, दशमीस जन्मणारे मूल विलासी होईल, एकादशीस जन्मलेले मूल मूर्ख होते, व्यक्ती द्वादशीला जन्मल्यास सत्ता मिळते, त्रयोदशी जन्मलेली व्यक्ती धनवान होईल, चतुर्दशीची व्यक्ती शूर होईल, पौर्णिमेला जन्मणारे जातक रूपवान होईल, परंतु अमावस्येस जन्मणारी व्यक्ती रोगी असेल, असे भाडळी सहदेवास सांगते। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत जन्मवारानुसार त्यांचे फळ। प्रथम ओवी पाहणार आहोत। भक्त होय रविवारी जन्मता, सोमवारी करी चतुरता, मंगळवारी जन्मता रागीट होत, बुधवारी जन्मेतो विद्यावंत,
गुरुवारी जन्मता सद्गुणी, शुक्रवारी उदार ज्ञानी, जरी शनिवारी जन्मता भाडळी म्हणे ये दरिद्रता। मित्रांनो, याचा अर्थ असा, रविवारी जन्मणारी व्यक्ती देवभक्त होईल, सोमवारी जन्मणारी व्यक्ती चतुर होईल, मंगळवारी जन्मणारी व्यक्ती क्रोधी होईल, बुधवारी जन्मणारी व्यक्ती विद्वान होईल, गुरुवारी जन्मणारी व्यक्ती सद्गुणी होईल, शुक्रवारी जन्मणारी व्यक्ती उदार ज्ञानी व सद्गुणी होईल, शनिवारी जन्मणारी व्यक्ती दरिद्री होईल। मित्रांनो, अशा प्रकारे भाडळीने सहदेवास सांगितलेले जन्म महिना, जन्मतिथी व जन्मवाराचे फळ। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।